विद्यार्थ्यांनो, घातांक घटकावरील हा प्रश्न, संख्या व त्यांचे वर्ग. आता आपण याची एक थोडी क्लुप्त्या पाहणार आहोत. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे अशा संख्येचे वर्ग कशा पद्धतीने करायचे बघा. संख्येचा वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येला गुणाकार. हा 15चा वर्ग केलाय. 15 गुणिले 15 225. 15चा वर्ग 225. दुसरी एक संख्या पाहू आपण, 25चा वर्ग. याचाच अर्थ 25 गुणिले 25 बरोबर आहे 625. हे 30 पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ असलेच पाहिजे. आता एक उदाहरण दुसरं घेऊ आपण, 45. याच्या एकक स्थानी 5 आहे अशा संख्यांचा वर्ग करताना एकक स्थानी 5 असला की 25 इथे लिहून घ्यायचे एकक दशक स्थानी, आणि ह्या दोन संख्या लिहिताना त्या 4च्या पुढे येणारी क्रमांगत संख्या 5 आणि 4 ह्या दोघांचा गुणाकार 5×4 = 20. 2025. आता नंतर तुम्ही 55 ते 95 पर्यंतच्या संख्यांचा सराव करा. नंतर 100च्या 3 अंकी संख्यांचा सराव करा. धन्यवाद.